हाय फ्रेंड्स, आज आपण चालू करणार आहोत क्लास 12th इलेक्ट्रॉनिक्सचा फर्स्ट चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट 2चा सेकंड इलेक्ट्रॉनिक्स. तर पहिल्या चॅप्टरची हेडिंग आहे नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: बायनरी नंबर सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम अँड हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2 सिम्बॉलचा यूज करून नंबर इंडिकेट केलेले असतात. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आकडेमोड किंवा नंबर वापरत असतो त्याला बायनरी सिस्टीममध्ये केवळ 2 सिम्बॉलचा यूज करून 0 आणि 1 या 2 सिम्बॉलचा यूज करून शो केलेले असते. डेसिमल नंबर सिस्टीममध्ये 10 बेसेस किंवा 10 सिम्बॉलचा यूज करून नंबर सिस्टीम तयार केलेली असते. त्यानंतर डेसिमलमधील 10 सिम्बॉल 0, 1, 2 अप टू 9 हे आहेत. हेक्साडेसिमलमध्ये 16 सिम्बॉलचा यूज करून नंबर इंडिकेट केला जातो. यामध्ये 0 to 9 यासोबतच ABCDE आणि F हे 6 लेटर प्लस ॲडिशनल आहेत. त्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टीम. शक्यतो यावर म्हणजे हा आउट ऑफ सिलेबस टाईप आहे ऑक्टल नंबर सिस्टीम, परंतु कधीकधी परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. नंबर ऑफ बेसेस ऑफ ऑक्टल नंबर सिस्टीम ऑर द सिम्बॉल्स ऑफ ऑक्टल नंबर सिस्टीम. तर बेसेस लिहिल्या इथे दिसत आहे त्याप्रमाणे 8 आहेत आणि त्याचे नंबर 0 to 7, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या 7 सिम्बॉलद्वारे नंबर सिस्टीम किंवा या 7 सिम्बॉलने नंबर सिस्टीम तयार केली जाते. एखादा नंबर त्याने इंडिकेट केला जातो. आता फर्स्ट ऑफ ऑल बायनरी नंबर सिस्टीम आपण पाहूयात. तर बायनरी नंबर सिस्टीम आता 0ला जर बायनरी नंबर सिस्टीममध्ये लिहायची झाली तर त्याला 0 असेच लिहितो आपण. 4 बिट्स इक्विवॅलंट नंबर्स बायनरी नंबर सिस्टीम असते. अशा प्रकारे बायनरी नंबर सिस्टीम लिहावी लागते. त्यामुळे 4 बिट्समध्ये आपल्याला नंबर लिहावा लागतो. तर 0साठी 0000 4 टाइम्स 0, 1साठी 0001. म्हणजे परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना 0च्या ठिकाणी 0साठी केवळ 0 लिहिलं तरी चालते. त्याच्या लेफ्ट हँडचे 3 0 लिहिण्याची काही आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे 1साठी सुद्धा केवळ 1 लिहिलं तरी चालेल. त्याच्या लेफ्ट साईडचे 3 0 लिहिण्याची आवश्यकता नसते. आता आपल्या डेसिमल नंबर सिस्टीममध्ये 2 आपण बायनरीमध्ये 2 जसेच तसे न लिहिता केवळ 1 आणि 0 या 2 सिम्बॉलचा यूज करून 1 0 असं आपण 2साठी बायनरी म्हणजे 2 आपण बायनरी सिस्टीममध्ये 1 0 असं इंडिकेट करतो. त्याच्या समोरचे 2 0 उत्तर लिहिताना नाही लिहिले तरी चालतील. आता हा चार्ट किंवा हा टेबल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला याचे पुढं कन्वर्जन वगैरे करावे लागतात. डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल अशा प्रकारे. त्यामुळे हा चार्ट लक्षात ठेवा. हा चार्ट लक्षात ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्याप्रमाणे स्टार्टिंगला पहिले 1 ते 15 डेसिमल लिहून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला 8 0 आहेत. त्यानंतर किंवा तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता, परंतु लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. यानंतर आता 15पर्यंतच डेसिमल लक्षात म्हणजे 15पर्यंत डेसिमल लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच्या पुढील जास्त परीक्षेत विचारत नाही. कदाचित 16चा विचारला तर 16ला बायनरीमध्ये आपण
10,000 असे लिहितो. हे कसे असते हे पुढे तुम्हाला प्रूव्ह होऊन जाईल. त्यानंतर आता नंबर सिस्टीम तर पाहिली, त्यामध्ये सिम्बॉल कुठले वापरतात हे पण पाहिले. पण आता एका नंबर सिस्टीमचा नंबर दुसऱ्या नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट कसा करायचा हे आपण पाहूया. तर फर्स्ट हेडिंग असेल बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन. साधारणपणे या पॉईंटवर 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन यूजिंग सुटेबल एक्झाम्पल और गिविंग सुटेबल एक्झाम्पल. त्यासाठी 3 स्टेप लिहून 1 ते 2 एक्झाम्पल दिली तर द्यावी लागतात. त्यामध्ये स्टेप्स या खालीलप्रमाणे आहेत. स्टेप 1 काय सांगते आपल्याला, राईट डेसिमल वेट बिलो बीट यूजिंग फॉलोइंग टेबल. म्हणजे जो नंबर दिला आहे त्याच्या खाली, म्हणजे डेसिमल बीटच्या खाली आपण 2^0, 2^1, 2^2 अशा प्रकारचे आपल्याला इंडिकेशन करायचे आहेत. पॉईंटच्या लेफ्ट साईडला आपल्याला पॉझिटिव्ह 0 पासून पॉझिटिव्ह आपल्याला 2 टू द पॉवर घ्यायची आहे आणि राईट हँड साईडला 2 ची पॉवर मायनस असेल. हे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना समजून जाईल. त्यानंतर स्टेप 2 आहे कॅन्सल आउट द वेट्स ऑफ 0 पोझिशन. म्हणजे ज्या ठिकाणी 0 येईल त्या ठिकाणच्या पोझिशन आपल्याला कॅन्सल आउट करायचे आहेत. नंबर आपल्याला कन्वर्ट करताना मल्टिप्लाय ज्यावेळेस आपण करतो तर 0 इंटू एनी नंबर इज 0. त्यामुळे डायरेक्ट कॅन्सल आउट करावं असं इथं इंडिकेट केलेलं आहे. ॲड ऑल रिमेनिंग वेट्स अँड गेट इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर. ओके, आपण एका एक्झाम्पलद्वारे याला पाहूयात की कसं करायचं असतं. वरील 3 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये प्रश्न आल्यावर अशा 3 स्टेप लिहा. त्यासोबत एक एक्झाम्पलही द्या जेणेकरून आपले 3 मार्क सिक्युअर होतील. त्यानंतर आता आपण एक एक्झाम्पल पाहूयात. स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे 1011.101. This decimal number we have to convert into this binary number we have to convert into decimal number. Now see here, we have to convert 101.101 this binary number into decimal number. So write it down. To write the answer, first of all, according to our steps, just write the decimal weights below it. Write the decimal weight below bit using the given table in the first step. That means in this step. So first of all, note down our number. Our question is, you are unable to see.
So our question is 1 1011.101. This binary number we have to convert into decimal number. Okay, so while writing answer, write first of all, write the number, then use step 1. that means पॉईंटच्या खाली पॉईंट तसा, त्यानंतर पॉईंटच्या राईट हँड साईडला 2ची पॉवर -1, 2ची पॉवर -2, 2ची पॉवर -3. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2, 2 टू द पॉवर 3 आणि 2 टू द पॉवर 0 पासून स्टार्टिंग करा. 2 टू द पॉवर 0, 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2, 3. बस. त्यानंतर स्टेप 2 नुसार ज्याच्यावरती, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, ज्याच्यावरती 0 आहे त्याला मनातली मनात कॅन्सल करा. डायरेक्ट कट करण्याची गरज नाही. त्यामुळे याला कॅन्सल असे आपण केले. त्यानंतर जे उरलेले बीट्स आहेत, जे उरलेले आपले 2 टू द पॉवर आहेत, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर त्यांना जस्ट ॲड करून घ्या. 2 टू द पॉवर 3 प्लस 2 टू द पॉवर 1 प्लस 2 टू द पॉवर 0. ओके, प्लस 2 टू द पॉवर -1 प्लस 2 टू द पॉवर -3. ओके, आता 2 टू द पॉवर 3 तर आपण सर्व जाणतोच, 8 होतं. 8 प्लस 2 प्लस 1 विजिबल आहे ना, प्लस 0.5 प्लस 0.125. ओके, नाव ॲड दिस वन. This is 11.625. Okay, at last write our answer like this, that 1011.101, this binary number is written as 11.625 in decimal form. Now take some examples for homework, or you should try it. First one, take this example as homework. Try upon it. और एक्झाम्पलसाठी, होमवर्कसाठी, म्हणजे हे एक्झाम्पल आपण लगेच 1-2 तुम्ही ट्राय करा पॉज करून, त्यानंतर आपण पाहूयात. 101001.0101 याला डेसिमलमध्ये आपण कसं लिहिणार, स्टेप वाईज करा. आणि आणि सेकंड आहे 101011.1101. दिस बायनरी नंबर याला आपण कसं लिहिणार. ओके, पॉज करून ट्राय करा. पण डायरेक्ट आता पाहूयात कसं. आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे
स्टेप 1 नुसार नंबर नोट डाऊन करायचा, त्यानंतर 2च्या पॉवर त्याच्या खाली द्या, 2 to the power 0 1 2. त्यानंतर जे 0च्या खाली आहे त्यांना डायरेक्ट कॅन्सल करा. उरलेले 2च्या पॉवर ॲडअप करा, 37.3125 हे आन्सर आपल्याला मिळून जाईल. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल देखील तसंच करा. नंबर लिहून घ्या, 2च्या पॉवर लिहा आणि पेपरमध्ये लिहिताना देखील सेम स्टेप करा. अशा स्टेपना मार्क आहे. तर यानंतर आपण पाहूया डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. त्याआधी या व्हिडिओनंतर मी पुढील व्हिडिओमध्ये यावरील काही प्रश्न असतील तर तुम्हाला थेरी क्वेश्चन्स देईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन, ज्यालाच आपण डबल मेथड असं देखील म्हणतो. सो भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये.